परळ वर्कशॉप मधून गणरायाचा आगमन सोहळा सुरू झालाय। गणरायाच्या आगमनासाठी तरुणाईनं मोठी गर्दी केलेली आहे। तर ज्या क्षणाची सर्वच जण वाट पाहत होते तो क्षण म्हणजे चिंतामणीच्या आगमनाचा आणि हा आगमन सोहळा आता सुरू झालेला आहे। त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा संपलेली आहे। या बहुप्रतीक्षित चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाची सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात आणि हा आगमन सोहळा दरवर्षीच मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या दिमाखामध्ये साजरा केला जातो आणि यंदाही तितक्याच दिमाखामध्ये हा आगमन सोहळा पार पडतोय। काही वेळातच हा आगमन सोहळा आता सुरू होईल आणि परळ वर्कशॉप मधून बाप्पा आपल्या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात आणि ही आतुरता आता संपलेली आहे। अखेर चिंतामणीचं दर्शन सगळ्या लोक जे आहेत आज रविवारचा आपण जर बघितलं तर मी आता या ठिकाणी परळ वर्कशॉपच्या बाहेरच उभा आहे आणि संपूर्ण कलागंध जे आहे याच कलागंधमधून वेगवेगळ्या मंडळाच्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण परिसरात जमा झाल्याचे पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर तरुणांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्या हातामध्ये मोबाईलचे कॅमेरे घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी टिपण्यासाठी पहिला लुक जो आहे तो टिपण्यासाठी जे तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत आणि काही वेळामध्येच सगळ्यांचा लाडका जो आहे चिंतामणी त्याचा जो पहिला लुक जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला परळच्या या वर्कशॉपमध्ये कलागंध वर्कशॉप जो आहे तिथं पाहायला मिळणार आहे आणि इथूनच जो चिंतामणी आहे तो बाहेर पडल्यानंतर आपल्या परळच्या त्याच्या मंडपामध्ये जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळेल। परंतु एकूणच पहिलं दर्शन आणि एकूणच भव्य दिव्य मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईच्या या परेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तोही तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच काय तर हा सगळा जो रस्ता आहे पोलिसांनी एकूणच बॅरिकेटिंग लावून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आज फक्त या रस्त्यावर गणेश मूर्ती आणि गणेश भक्तच पाहायला मिळत आहेत। दुसरा कुठल्याही वाहनांना या ठिकाणी प्रवेशासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। गणेश भक्त जे आहेत ते आणखी जवळ जाण्यासाठी या ठिकाणी आक्रमक काही अंशी झाल्याचं पाहायला मिळत आहेत। गणपती बाप्पाच्या घोषणा देताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येकाचे मोबाईलचे कॅमेरे जे आहेत ते वरती आहेत आपल्या लाडक्या बाप्पाचं चित्र या ठिकाणी टिपण्यासाठी आणि आज मुंबईतल्या जवळपास 200 मंडळाचे गणपती जे आहेत सार्वजनिक मंडळाचे जे गणपती आहेत ते आपल्या या ठिकाणी मंडपामध्ये जाणार आहेत आणि त्याच्या मिरवणुकीसाठी जे आहेत ते मुंबईकर जे आहेत ते आज सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। प्राची गोविंद, चिंचपोकळीच्या चिंतामणीला आगमनाधीश असं देखील म्हटलं जातं कारण हा आगमन सोहळा दिमाखामध्ये सुरू असतो। दरवर्षीच इतक्याच दिमाखामध्ये आणि जल्लोषामध्ये हा आगमन सोहळा केला जातो। यंदा या गणेश मूर्तीचं काय वैशिष्ट्य असणार आहे, कोणत्या रूपामध्ये आपल्याला ही गणेश मूर्ती पाहायला मिळणार आहे? नक्कीच चिंचपोकळीचा चिंतामणी जो आहे तो आगमनाधीश म्हणून ओळखला जातो। त्याच वेळेला चिंतामणीच्या पहिल्या दर्शनासाठीही मुंबईकर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळतात। मुंबईतले जे काही मोजके गणपती आहेत की त्याच्यामधला एक जो आहे टॉप 10 मधला गणपती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि असाच चिंतामणीचा लुक जो आहे तो आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल। परंतु तत्पूर्वी या चिंतामणीच्या आगमनासाठी आणि मुंबईतल्या इतरही मंडळातील गणपतीच्या आगमनासाठी जे आहेत जहाज पथक असतील, पुणेरी ढोल ताशा पथक असतील किंवा वेगवेगळे बँड पथक असतील हे सगळे घेऊन जे मंडळाचे पदाधिकारी आहेत ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। संपूर्ण हा जो वर्कशॉपचा परिसर आहे या वर्कशॉपच्या परिसरामध्ये नक्कीच गोविंद, अवघ्या काही क्षणामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं हे रूप या सगळ्या मुंबईकरांना सगळ्या तरुणाईला पाहता येणार आहे। त्यामुळे आपले देखील लक्ष या आगमन सोहळ्याकडे असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।